नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। तुम्ही सर्व व्हिडिओ मागच्या अपलोड केले सर्व पाहिले असतील। अतिशय महत्त्वाचे 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे ते प्रश्न आहे आणि मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे। तुम्ही जर TETचा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हे प्रश्न त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल। तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानचे 25 प्रश्न आपण बघणार आहे। तर प्रश्न पहिला, लिव्हर फ्लोक हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर लिव्हर फ्लोक हा प्राणी प्लॅटीहेल्मिंथेस या संघामध्ये मोडत असतो। नंतर प्रश्न दुसरा, जीवाणू हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात? तर जीवाणू हे वनस्पती गटामध्ये मोडतात। प्रश्न 3, वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राची तीव्रता त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेशी कशी असते? तर वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबक क्षेत्राची तीव्रता ही त्या वाहकातून वाहणाऱ्या धारेशी कशी असते? ती समानुपाती असते। प्रश्न 4, थायरॉक्सिन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिज पदार्थ आवश्यक असतो? तर थायरॉक्सिन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडीन हा घटक कसा असतो? महत्त्वाचा असतो। प्रश्न 5, पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण किती असते? तर पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचे याचे वजनी प्रमाण किती असते? 2:1, म्हणजे हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1। नंतर प्रश्न 6, आम्लधर्मी द्रावणात निळ्या लिटमस कागदाचा रंग कसा होतो? तर आम्लधर्मी द्रावणात निळ्या लिटमस कागदाचा रंग हा कसा होतो? लाल होत असतो। प्रश्न 7, कांस्य संमिश्र तयार करताना कशाचा वापर केला जातो? तर कांस्य संमिश्र बनवायचं असेल तर त्यामध्ये तांबे अधिक काय लागतं? कथील त्यामध्ये लागत असतं, त्यावेळेस कांस्य संमिश्र तयार होतो। प्रश्न 8, ॲसिटिक आम्लाच्या पाण्यातील द्रावणाला काय म्हणतात? तर ॲसिटिक आम्लाच्या पाण्यातील द्रावणाला काय म्हणतो? व्हिनेगर असं म्हणतात। लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस हा परीक्षेला रिपीट झालाय। प्रश्न 9, मानवाचे शरीर अन्य सस्तन प्राण्यांच्या तुलनेत कमी केसाळ असल्यामुळे कोणता प्रमुख तोटा होतो? तर त्याचा तोटा काय? त्वचेमार्फत उष्णतेचा जलद काय होतो? ऱ्हास होत असतो। प्रश्न 10, कोणाच्या अभावामुळे प्राणीपेशीमध्ये परपोषी पोषण पद्धती आढळते? तर प्राणीपेशीमध्ये कशाच्या अभावामुळे? हरित लवक नाही, आणि हरित लवक नसल्यामुळे प्राणीपेशी ज्या आहेत त्या स्वतः तयार करू शकत नाही। प्रश्न 11, अंडज म्हणजे काय? तर अंडज म्हणजे काय? अंड्यामधून जे जन्म घेतात त्यांना काय म्हणतो आपण? अंडज असं म्हणतो। प्रश्न 12, आधुनिक आवर्त सारणीतील शून्यगणात कशाचा समावेश होतो? तर आधुनिक आवर्त सारणीतील शून्यगणामध्ये निष्क्रिय वायूंचा समावेश होतो। लक्षात ठेवा, जे आर्गॉन, क्रिप्टॉन, निऑन हे कोणी शून्यगणामधील असणारे निष्क्रिय वायू आहेत। प्रश्न 13, जठर रसात कोणते आम्ल तयार होते? तर जठर रसामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते, जे आपल्याला अन्न पचवण्यासाठी मदत करते। परंतु जर प्रमाणापेक्षा जर जास्त तयार झालं तर ॲसिडिटी होत असते, लक्षात ठेवा। प्रश्न 14, दृष्टीपटलातील कशामुळे मानवाला प्रकाशाच्या तीव्रतेचे ज्ञान होते? तर दृष्टीपटलातील दंडाकार पेशी यामुळे मानवाला काय होत असतात? प्रकाशाच्या तीव्रतेचे ज्ञान होते। प्रश्न 15, प्रकाशाच्या तीव्रतेचे मापन करणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? तर प्रकाशाच्या तीव्रतेचे मापन कशामार्फत केले जातं? तर फोटोमेट्री। फोटो म्हणजे प्रकाश आणि मेट्री म्हणजे मोजणे। प्रश्न 16, अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक काय असतो? तर अंतर्वक्र भिंगांचा भिंगांक हा ऋण असतो। प्रश्न 17, रायबोझोम कशाचे कार्य करतात? तर रायबोझोम हे प्रथिन संश्लेषणाचे कार्य करत असतात, रायबोझोम्स। प्रश्न 18, वनस्पती पेशीतील सर्वात बाह्य आवरण कोणते? तर वनस्पती पेशीमधील जे सगळ्यात बाह्य जे आवरण असते हे, तर याला काय म्हणतो आपण? त्या बाह्य आवरणाला पेशी भित्तिका असं म्हणतो। प्रश्न 19,
न्यूटनचे पहिले गतिविषयक समीकरण कोणते? तर न्यूटनचे गतिविषयक समीकरण होते व्ही बरोबर यू अधिक ए टी. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, शेवटचा वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, अधिक ए म्हणजे त्वरण आणि टी म्हणजे काय? वेळ. आता प्रश्न 20, रक्तहीन शस्त्रक्रिया करण्यासाठी काय उपयुक्त ठरते? तर लेझर तंत्रज्ञान रक्तहीन शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्न 21, चेतातंतूच्या पुंजाला, पंजा नाही इथं, चेतातंतूच्या पुंजाला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? चेता असे म्हणतात. प्रश्न 22, नालकुंतलामधून विद्युत धारा प्रवाहित केल्यास काय तयार होतात? तर नालकुंतलामधून जर आपण विद्युत धारा प्रवाहित केली तर तिथं काय तयार होतात? चुंबकीय विकर्ष रेषा तयार होतात. चुंबकीय विकर्ष रेषा. प्रश्न 23, कॅलरी म्हणजे किती जूल? एक कॅलरी म्हणजे किती जूल? तर एक कॅलरी म्हणजे किती? 4.18 जूल. जूल नाही आहे, असं जूल येते, लक्षात ठेवा मित्रांनो, जूल. प्रश्न 24, एखाद्या वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे सातत्याने कोणत्या अवस्थेत असतात? तर एखाद्या वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे सातत्याने यादृच्छिक गतीमध्ये असतात. म्हणजे ते एकाच दिशेला त्याची ते गतिमान नसतं. तर कोणत्या इतरत्र यालाच काय म्हणतो आपण? यादृच्छिक, म्हणजे त्यांची दिशा फिक्स नसते. प्रश्न 25, गुरुत्वीय त्वरण किती? म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ज्याला म्हणतो आपण, तर ते किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड, लक्षात ठेवा. प्रश्न 26, H2SO4 चा सममूल्य भार किती आहे? तर H2SO4 चा सममूल्य भार किती आहे? 49 आहे मित्रांनो. आता कसं 49 आहे? तर बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. आता हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचं किती? 2. नंतर ऑक्सिजन किती आहे? 4 आहे, म्हणजेच 16 गुणिले 4 बरोबर किती? 64. राहिलं काय आता? सल्फर, याचं किती आहे? 16. 16 म्हणजे किती याचा? 32. मग आता यांची जर बेरीज केली आपण, 2 अधिक 64 अधिक 32, तर किती होतात हे? 98. परंतु आता इथं इक्विव्हॅलंट वेट जर पाहिलं आपण H2SO4 तर याला 2 आहे, म्हणजे हायड्रोजन किती? 2, म्हणून याला भागलं तर उत्तर किती येते? 49. अशा पद्धतीने हा H2SO4 चा सममूल्य भार आहे. तर अशा पद्धतीने आजचे हे 25 प्रश्न संपले. व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद.